नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज आपण या फॅब्रिकपासून सुंदर अशी एक बॅग बघणार आहोत. तर यामध्ये आपण फोम यूज करणार नाही, फोम किंवा रबर शीट, फक्त अस्तारा असणार आहे याला. तर ह्या फॅब्रिकची लेंथ आहे 42 इंच आणि रुंदी आहे 16 इंच. तर 16 बाय 42चे असे 2 पीस घ्यायचे आहेत अस्तर विथ मेन फॅब्रिक. तर इथे आपण अस्तरला अशी घडी करून घ्यायची आहे. इथे मी दाखवते त्या पद्धतीनं घडी करून घ्यायची आहे आणि घडी केल्यानंतर इथे 2.25 इंचावर मार्क केलेला आहे. त्यानंतर खाली इथं 6.5 आणि पुढे अशी रेषा आखून घ्यायची आहे. त्यानंतर प्लेटच्या सहाय्याने आपण आपल्या याला असा गोलाकार देणार आहोत आणि हा कपडा इथे कट करून घ्यायचा आहे आणि मेन फॅब्रिकवर हे अस्तर असं आपण अंथरून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथे जे मार्किंग केले तिथे त्या ठिकाणी हा कपडा आपण कटिंग करून घेणार आहोत आणि हे राऊंडमध्ये आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. ते कपडा कट झालेला आहे सगळा. तर हे अर्धे गोल आहेत, हे आपल्याला इथे शिवून घ्यायचे आहेत. ही बॅग थोडी वेगळी आहे. तुम्ही फुल व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल आणि खूप सुंदर दिसणार आहे. शिवल्यानंतर इथे मी छोटेसे असे कट्स दिलेले आहेत, कारण आपल्याला हा कपडा उलटवून घ्यायचा आहे. त्यामुळे इथे स्टिच केलेला आहे. आपण हा कपडा असा उलटवून घेतलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर कपड्याला थोडी इस्त्री करून घ्यायची आहे आणि इथे दाबटीप द्यायची आहे. तर दाबटीप घेऊन झालेली आहे. तर आता आपण मेन फॅब्रिक असं जोडून घेणार आहोत. अस्तरला अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत. या ठिकाणी आपण अशी सरळ रेषा शिवून घ्यायचं आहे. पुढे आणि इथे 2 ठिकाणी दाखवलं त्या पद्धतीनं स्टिच करून घ्यायचं आहे. तर इथे आपला कपडा स्टिच करून झालेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी सेंटरला पकडून अशी फोल्ड करायची आहे, जेणेकरून ही शिलाईची लाईन आहे ती मध्यभागी येते. तर इथं शिलाईवर शिलाई इथे असं पकडून आपण इथे पिन लावून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला इथे कॉर्नरला असे 2 बाय 2चे बॉक्सेस आपण इथे आखून घेतलेले आहेत आणि हे चारही कोपरे आपल्याला या पद्धतीनं कट करून घ्यायचे आहेत. तर इथे चारही कोपरे मी कटिंग करून घेतलेले आहेत. त्यानंतर ही साईडची जिथे दाखवली ती भाग शिवून घ्यायचे आहेत आपल्याला. अस्तरची बाजू शिवताना आपल्याला थोडंसं मार्जिन शिलाई मार्जिन सोडायचं आहे. तिथून आपण हा कपडा उलटवून घेणार आहोत. त्यानंतर हे कॉर्नर्स आपल्याला इथं शिवून घ्यायचे आहेत. तर इथे आपले चारही कॉर्नर शिवून झालेले आहे आणि आता या जागेतून आपण ही बॅग उलटवून घेत आहोत. जे मार्जिन सोडलं होतं त्यानंतर आपल्याला हे मार्जिन आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे. आता ही बॅग सुलट करून घ्यायची आहे. अस्तर पूर्ण आत टाकायचं आहे. खूप सुंदर असा या बॅगला शेप येतो, बघू शकता.
खूप वेगळी अशी आहे ही बॅग. तर इथं बेल्टला आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मध्यावर अशी फोल्ड करायचे दोन्ही साईडनं. इथं मी पिन लावून घेते. दोन्ही साईडनं आपल्याला सेंटरपासनं 2-2 इंचावर मार्क करायचा आहे. जिथं मार्क केलं तिथून आपल्याला सुरुवात करायची शिवायला. शिलाई थोडी मागे पुढे करायची आहे. जिथं फोल्ड केली ते काठावर आपल्याला शिवून घ्यायचं आहे या ठिकाणी. इथे बॅग आपली शिवून पूर्ण झालेली आहे. याला आपण स्नॅप बटन लावणार आहोत. तर स्नॅप बटनसाठी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. तीन 3.5 इंचावर आपल्याला हे स्नॅप बटन लावून घ्यायचे आहेत. व्हिडिओला हाईप कसं करायचं मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन. तर हे स्नॅप बटनचं मी हे पूर्ण सेट घेतलेला होता ॲमेझॉनवरनं. खूप छान आहे. तर यामध्ये मी काही सामान ठेवलेलं आहे. तर बघू शकता ही बॅग किती सुंदर आणि व्यवस्थित शेप आलेला आहे. थोडी वेगळी अशी ही बॅग सर्वांना आवडेल अशीच आहे. तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा आणि हाईप देखील करा. तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. आणि हाईप कसं द्यायचं ते मी या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. छोटासा व्हिडिओ टाकलेला आहे. लाईक केल्यानंतर व्हिडिओला इथे खाली हाईप म्हणून येतं. त्या हाईपवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर असे आपल्याला इथे पॉईंट मिळतात. हाईप 7 दिवसाच्या व्हिडिओलाच देऊ शकतो फक्त.